नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील विश्रांतवाडी या भागातील आरटीओ जवळ आहोत। एएसएल फॅसिलिटीच्या माध्यमातून जे वारकरी संप्रदाय आळंदीवरून पंढरपूरकडे पालखीच्या माध्यमातून जात आहेत त्या वारकरी संप्रदायाची सेवा करण्यासाठी एएसएल फॅसिलिटीच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा दिलेली आहे। सर आज या ठिकाणी एएसएल फॅसिलिटीच्या माध्यमातून आज आपण जी सेवा देतो किती वर्षापासून आज सेवा देतो? आम्ही बरेच वर्ष झाली ही सेवा देतोय आणि या सेवेसाठी आम्हाला भरपूर आनंद मिळतोय। अशीच सेवा आम्ही दरवर्षी पुरवत राहू आणि आम्हाला असंच भाग्य लाभू दे की याच्यानंतर आम्ही अशीच सेवा देत राहू। एएसएल फॅसिलिटीच्या माध्यमातून आज आपण सेवा देतोय, तर तुम्हाला वाटतं का आज प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य जसे तुम्ही कर्तव्य पार पाडले तसे प्रत्येकाने कर्तव्य पार पाडले। प्रत्येकाचं कर्तव्य आहे की त्यांनी काहीतरी समाजासाठी करावं आणि असेच प्रकारे थोडंसं काहीतरी समाजाला हातभार लागेल याच पद्धतीने थोडंसं चाललं की बरं राहील। एएसएल फॅसिलिटी फाउंडर जी आपली कंपनी आहे ती काय काम करते नेमकं? एएसएल फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस हे पुण्यामध्ये नामांकित कंपनी आहे। ही सर्व्हिस प्रोव्हाइड करते, हाऊसकीपिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करते, सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस प्रोव्हाइड करते। युवकांना आजचं काय सांगाल? जसे आज आपण एएसएल फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून काम करता तसं प्रत्येक युवकांना आज युवकांची परिस्थिती वाईट आहे सध्याला। युवकांना मी तेच आवाहन करू इच्छितो की सर्वांनी असं पुढे आलं पाहिजे, समाजकार्य केलं पाहिजे। आज पुणे महानगरपालिका असू द्या पोलीस प्रशासन असू द्या यांच्या वतीने जी सुविधा पुरवली जाते आणि आज काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? पुणे महानगरपालिकेचे आणि पोलीस प्रशासनाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी खूप सारं आम्हाला प्रोत्साहन दिलंय आणि आम्हाला कोऑपरेटिव्ह केलंय, खूप सहकार्य केलंय, त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो। अच्छा ही सेवा तुम्ही देता तर काय काय आपल्या सेवेमध्ये काय काय दिलेलं तुम्ही? दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची सेवा देतो। यावेळेस अन्नदानाची सेवा ठेवली, मागच्या वेळेस चहा पाणी, त्याच्या आधी पोहे नाश्ता, प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन नवीन आम्ही नियोजन करत असतो। तर पालखीबरोबर तुम्ही किती वर्षापासून जाता? आम्ही आता 10 वर्ष जातो। आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरून पंढरपूरकडे जात असताना त्या पालखी मार्गामध्ये असे जे एएसएल संस्थेचे जे लोक आहेत किंवा अजून पदाधिकारी जे आपली सेवा देतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आनंद वाटतो, अगदी सेवा भरपूर होती, अगदी वाटली आमची सेवा। एक आनंदाची सेवा आहे, छान झाली। पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आज आपण काय सांगाल तुम्ही त्यांना? सुख शांती लाभो, या सगळं आनंदाने मिळू, सगळं वाटाने आणि गोपाळ आनंदाने पळत आली। आज या ठिकाणी एएसएल फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या माध्यमातून वारकरी संप्रदायासाठी त्यांनी भात वाटप आणि अनेक सुविधांचा त्यांनी विचार केलेला आहे। कॅमेरामॅन यशवंत समी, संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज।